तर मित्रांनो, रुस्तम मूवीतील एक सीन जो आहे तो अशा प्रकारे घेतलेला आहे। तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता। मूवीतील जो दुसरा सीन आहे तो अशा प्रकारे घेतलेला आहे। नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण। मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहले यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। जिकडे तिकडे उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे। तर मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कुठे जाणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत येरवडा येथे डेक्कन कॉलेजच्या जवळ। तर मित्रांनो, त्या ठिकाणी जाण्याचं कारण हे आहे की आजपासून साधारण 9 वर्षापूर्वी 2016 मध्ये एक हिंदी मूवी रिलीज झाली होती। त्या मूवीचं नाव आहे रुस्तम मूवी। त्या मूवीचे काही जे सीन आहेत त्याच कॉलेजच्या परिसरामध्ये घेतलेले आहेत आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर रुस्तम मूवीबद्दल सांगायचं झालं तर त्या मूवीमध्ये मुख्य भूमिकेत खिलाडी अक्षय कुमार सर आणि इलेना डिक्रूज हे मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर चला मित्रांनो, त्या ठिकाणी आता आपण निघूया। तर मित्रांनो, त्या ठिकाणी निघण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपण चॅनलवरती नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवट पण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, वेळ घालवता त्या ठिकाणी निघूया। तर मित्रांनो, आता आपण निघालोय मांजरीवरून येरवड्याकडे। तर हे जे अंतर आहे हे अंतर साधारण 15 ते 16 किलोमीटरचं आहे। तर आपल्याला वरती हा मेट्रोचा ब्रिज दिसतो आणि तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक उड्डाण पूल दिसतं। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाण पूल असे याचं नाव आहे। तर याच उड्डाण पुलाच्या खालून आपल्याला जायचं सरळ। तर तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला हा तारकेश्वर पूल दिसतो आणि उजव्या बाजूला हा बंड गार्डन बंधारा आपल्याला दिसतो। तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला वाड्या कॉलेज दिसतं। तर मित्रांनो, फायनली आपण या डेक्कन कॉलेज समोर पोहोचलेलो आहे आणि आपण गेटमधून आतमध्ये आलेलो आहे। तर इथला तुम्ही परिसर बघू शकता आणि व्ह्यू बघू शकता। या ठिकाणी काही स्टुडंट्स थांबलेले देखील आपल्याला दिसले। तर हे आहे डेक्कन कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट आणि रिसर्च सेंटर म्हणून ओळखलं जातं। ही ऐतिहासिक संस्था आहे। याची स्थापना 1821 साली झाली होती आणि या ठिकाणी पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र आणि संस्कृत यासारख्या विषयावर संशोधन केलं जातं। आणि याच कॉलेजच्या बाजूला हॉस्टेल देखील आहे। तर बघू शकता तुम्ही इथला परिसर किती सुंदर आणि किती छान आपल्याला दिसत आहे। आणि याच कॉलेजच्या परिसरामध्ये रुस्तम मूवीची शूटिंग घेतली होती। तर या कॉलेजची रचना तुम्ही बघू शकता कशा प्रकारे केली आहे। वरती जाण्यासाठी या स्टेप्स आहेत। या कॉलेजचा परिसर खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता। आणि याच कॉलेजच्या परिसरामध्ये रुस्तम मूवीचे बरेच सीन घेतलेले आहेत। याच कॉलेजला सत्र न्यायालय असं रुस्तम मूवीमध्ये दाखवलं होतं। चला आता आपण ते मूवीचे सीन कशा प्रकारे घेतलेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, मूवीतील एक सीन जो आहे तो अशा प्रकारे घेतलेला आहे। याच ठिकाणाहून त्यांची व्हॅन येते आणि ही तुम्ही जी नारळाचं झाड आहे ती तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता। याच ठिकाणी तो सीन घेतलेला आहे।
तर मित्रांनो, मूवीतील एक सीन जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. समोर दिसत असलेलं हे झाड तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता. याच परिसरामध्ये ती गर्दी जमा झालेली असते. अतिशय सुंदर ठिकाणी हे कॉलेज आहे. तर मित्रांनो, मूवीतील एक सीन जो आहे तो अशा प्रकारे घेतलेला आहे. याच ठिकाणी ते सीन घेतलेले आहेत. तर मित्रांनो, रुस्तम मूवीचे जेवढे पण सीन या कॉलेजच्या परिसरामध्ये घेतले होते, शक्य तितके सीन आपण पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहले की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.